एवढी मोठी सभा होती है, इतनी बड़ी सभा पहली बार हो रही है, इसलिए मैं आप सभी लोगों का अभिनंदन करता हूं, आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं। विकासाचं पर्व, परिवर्तनाचं पर्व आता सुरू झालेलं आहे। परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला? परिवर्तन पाहिजे, विकास पाहिजे, आणि मग म्हणून गोंदियावर भगवा फडकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत, शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, हे मी सांगायला आपल्याकडे आलेलो आहे। तुमच्या एका मताने नशीब पालटेल शहराचे गोंदियाच्या मतदारांनो दाबा बटन धनुष्यबाणाचे, हे मी सांगायला आलेलो आहे आपल्याला। आणि म्हणून गोंदियाचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण डॉक्टर प्रशांत कटरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे। नगराध्यक्ष एक सुशिक्षित डॉक्टर आहे आणि हा स्वच्छ चारित्र्याचा आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आहे, आणि म्हणूनच एक नवीन चेहरा पाटी कोरी आहे। आतापर्यंतचे लोक काय काय त्यांनी केले तुम्हाला माहित आहे, परंतु डॉक्टर प्रशांत कटरे एकदम नया फ्रेश कैंडिडेट आहे, बरोबर आहे, आणि डॉक्टर पण आहे। कोणाच्या पोटात दुखत असेल, कोणाला त्रास असेल, कोणाला जळजळ मळमळ असेल, तो उसको भी दवा दे देना, जड़ से निवारण। और होम्योपैथी का है, बोले जड़ से निवारण करते हैं उसको, मुळा सकट। सर की भी समस्या, आणि शहरातल्या, मी डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन करतो, केलंय ना ऑपरेशन मोठं, काय अशी इकडे बसलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला हे व्हीआयपी कल्चर जे आहे, हे व्हीआयपी कल्चर आपल्याला मोडून काढायचं आहे, आणि म्हणून या व्हीआयपी कल्चर आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे। सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आपल्याला आणायचे आहेत। आमचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन आला नसला तरी सुद्धा या तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत, यासाठी आपल्याला काम करायचं आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत। मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली, काही लोकांनी त्याला विरोध केला, काही लोक कोर्टात गेले, काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे, परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, आम्ही ठरवलं आणि ती योजना सुरू केली, आणि ती योजना आता सुरू झालेली आहे। तुमची ओवाळणी दर महिन्याला भेटते तुम्हाला, आणि म्हणून तुमची योजना कोणी माईकाला आला तरी बंद होणार नाही। लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय, इतिहास घडवलाय। या महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी 232 जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या, त्या माझ्या लाडक्या बहिणींमुळे आल्या, लाडक्या भावांमुळे आल्या, आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो। आणि आम्ही तुम्हाला फक्त 1500 रुपयावर थांबवणार नाही, तुम्हाला स्वतःच्या पायावर आम्ही उभं करणार, स्वतःच्या पायावर उभा करणार। छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करता येईल। माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजे, लखपती, यासाठी योजना आपण आणतोय। आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो। लाडकी बहीण योजना आपण केली, लेक लाडकी लखपती योजना केली, एसटी मध्ये 50% सवलत दिली ना,
50% सूट दिली ना एसटी मध्ये आपण महिलांना. एसटी वाले म्हणाले अरे तो तोट्यामध्ये जाईल, लॉस मध्ये जाईल. मी बोलो करून तर बघूया. आणि 50% सवलत दिल्यामुळे एसटी तोट्यात नाही गेली, नफ्यात आली, फायदा झाला. आणि आज माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मुलींना 100% फी मध्ये सवलत दिली. शेतकरी सन्मान योजना काढली, युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. पण आशिष त्याच्यामध्ये थोडा अडचण आहे. युवा प्रशिक्षण मध्ये ते आपल्याला दूर करायची आहे. ते आपण केलं युवकांसाठी. अशा अनेक योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून प्रशांत कटरे एक विश्वासू चेहरा आहे. तुमच्यावर किती लोक उभे आहेत? 34 लोक जे उभे आहेत, या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि म्हणून 34 उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून आणा. त्यांची नावं मी घेत नाही, परंतु जे आहेत त्या सगळ्यांना प्रत्येक उमेदवाराने नगराध्यक्षासाठी पण मत मागायचं आहे. एक मत आपल्यासाठी, दुसरं मत नगराध्यक्ष प्रशांत कटरे यांच्यासाठी मागणार ना आपण. प्रत्येकाने 2-2 मतं मागायची आहे. आणि म्हणून प्रशांत कटरे एकदम सुशिक्षित, सुसंस्कृत आणि एक सभ्य सज्जन उमेदवार आपल्या समोर आम्ही दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विजय मी एवढंच म्हणेन, शिवसेना का शेर आया है, शिवसेना का शेर आया, तू बाजू हट रे. यहाँ पर जीतने वाला है सिर्फ प्रशांत कटरे. जो वाघ तुम्हाला दिलाय आणि चांगला माणूस आहे, साधा आहे, सज्जन आहे. त्याने मला सांगितलं बीमारी जड़ से हटा देंगे, लेकिन ये शहर का विकास भी जो है इतने दुरावस्था है, रास्ते नहीं, धूल है, पब्लिक टॉयलेट नहीं, गार्डन नहीं, पानी नहीं, काही नाही. याचा इलाज पण बोलतो जड़ से मैं करूंगा, जड़ से. आणि म्हणून मी नगर विकास मंत्री आहे. मी यापूर्वी पण या गोंदियासाठी नगर विकास विभागातून पैसे दिले आहेत. पाणी पुरवठा योजना, भुयारी गटार योजना, रस्ते, दिवाबत्ती, कचरे का डंपिंग है ना, कचऱ्याचा प्रकल्प, यासाठी देखील मी नगर विकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही. कचऱ्याचं आपल्याला प्रोसेसिंग युनिट करायचं आहे, कचरा मुक्त गोंदिया करायचा आहे, प्रदूषण मुक्त गोंदिया करायचा आहे, भ्रष्टाचार मुक्त गोंदिया करायचा आहे. आणि म्हणून यासाठी तुम्हाला परिवर्तन घडवायला पाहिजे. प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित या ठिकाणी जे आलेले आहेत, हे प्रस्थापितांचे व किती लाड करणार, किती वर्ष त्यांनी सत्ता गाजवली, पण गोंदियाची जी काय बर्बादी राय झाली ती तशीच आहे. आणि म्हणून एक नवीन चेहरा, एक नवीन टीम या गोंदियाच्या विकासासाठी आपल्याला दिली पाहिजे. आणि म्हणून मी जो शब्द देतो तो शब्द पाळतो. आशिष, तुमच्या विधानसभेत किती पैसे दिले? आशिष जयस्वाल यांच्या रामटेक मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2000 कोटी रुपयाचा निधी दिला. 2000 कोटी. आणि म्हणून या गोंदियासाठी देखील कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. आणि म्हणून या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे, प्यायला पाणी पाहिजे, भुयारी गटार योजना पाहिजे, शाळा पाहिजे, या ठिकाणी आरोग्य केंद्र पाहिजे,
या ठिकाणी नाट्यगृह पाहिजे, हे मला आपल्या प्रशांत कटरे यांनी सांगितलंय. और क्या चाहिए? फुट पार्क दीजिए, इंडोर स्टेडियम दीजिए बच्चों को. इंडोर स्टेडियम मुलांना खेळायला पाहिजे, मैदान पाहिजे, फुटपाथ पाहिजे. 1 करोड़ रुपया मैंने अभी प्रधानमंत्री जी का जन्मदिन था ना, तभी तेव्हा नगर विकास खात्याकडून एकनाथ शिंदेने सगळ्या नगरपालिकांना गार्डनसाठी 1-1 करोड़ रुपये दिलेत. 1-1 करोड़ रुपए दिले. वो आ गया इधर? अभी आया क्या गायब कर दिया? आया नहीं. अरे मैं देता है, उसका इस्तेमाल होना चाहिए इधर. मैंने इतना निधि दिया है, वो गायब करने वाले कौन है, उनको ढूंढना पड़ेगा. महाराष्ट्र के घर. हाँ, महाराष्ट्र के घर. म्हाडाचे घर, झोपडपट्टी आहे का इकडं? झोपडपट्टी आहे, ती नियमित करू. म्हाडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास करू. त्यांना हक्काची घरं देऊ आपण. कारण नगर विकास मंत्री पण मी आहे, गृहनिर्माण मंत्री पण मी आहे. अंडरग्राउंड सौंदर्यीकरण. आणि त्याचबरोबर आपण गोंदिया भंडारा पण रस्ता घेतलाय ना समृद्धीमध्ये. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आहे, तेव्हा नागपूर गोंदिया पण आपण समृद्धीमध्ये घेतलेला आहे. तुमचा गोंदियाचा पण विकास होईल. ते डिपार्टमेंट पण MSRDC माझ्याकडे आहे. त्यामुळे मी जे बोलतोय ते करून दाखवणार, जे होणार तेच बोलणार. आणि म्हणून हे इन्फ्रास्ट्रक्चरची बात आहे. रेल्वे उड्डाणपूलचं काम धीमी गती से शुरू आहे. उसको आशीष जरा जोर लगाओ. रेल्वे मंत्रालयाशी बोलून ते रेल्वे पुलाचं काम करायचं आहे. 2 उड्डाणपूल आपल्याला पाहिजे ट्रॅफिक हे करायला. नगर परिषदची बिल्डिंग जुनी हो गई आहे. नगर परिषदच्या बिल्डिंगसाठी पण नगर विकास खात्यातून हा एकनाथ शिंदे पैसे देईल आणि चांगलं नगर परिषदेचं ऑफिस बांधेल. अंडरग्राउंड सौंदर्यीकरण. अंडरग्राउंड ड्रेनेज का बोल दिया मैं. एक रोड है हमारा, बहुत ज्यादा बरसात में सब बंद हो जाता. आणि कुठलं एरिया आहे तिथं एकदा थोडा पाऊस पडला तर कोणचा आहे, अंडरग्राउंड. आणि तिथं पूर्ण पाण्यामध्ये परिसर जातो. कोणचा एरिया आहे वो? इधर से मासापुर इधर से. तिथं पण आपण ड्रेनेजची व्यवस्था करू. पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी जाता कामा नये, याचा देखील व्यवस्था आपण करूया आपण व्यवस्था. इलेक्ट्रिसिटी जो बिजली की तार है उसको अंडरग्राउंड करना है. उसके लिए निधी चाहिए, बरोबर. आणि म्हणून कुठला एक रस्ता आहे तुमचा रेल्वे स्टेशनकडे जाणारा, खूप छोटा आहे, ॲम्ब्युलन्स पण जात नाही, तो रुंदीकरण करायला पाहिजे. त्यांना देखील आपण पुनर्वसन करू, घरं देऊ आणि त्यानंतर त्यांचं हे करू. आणि म्हणून काही लोक म्हणाले इकडे या ठिकाणी की शिवसेना खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना. मी आपल्याला एकच सांगतो, आपली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची आपण पुढे नेतोय. म्हणून महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपण 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आणि उबाटाने 110 लढवून 20 जागा जिंकल्या. मग खरी शिवसेना कोणाची आहे, धनुष्यबाण कोणाचं आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना, खरं म्हणजे त्याचे उमेदवार प्रशांत कटरे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. अवर्ग नगर परिषद आहे, या ठिकाणी थोडे पैसे जास्ती लागतील, परंतु ते देण्याचं काम आपण करूया. इथं 12माही नद्या आहे पण पाणी टंचाई आहे. आणि म्हणून वाढीव पाणी पुरवठ्यासाठी ज्या योजना कराव्या लागतील त्या नगर विकासच्या माध्यमातून आपण करूया आणि ते देखील पाण्याचं काम आपण करू. या ठिकाणी गोंदियामध्ये लघु उद्योजक आहे ते आपल्या इकडे थांबले पाहिजे, बरोबर आहे.
आणि त्यांना देखील जे काही सोयी सुविधा आहेत त्या देखील देण्याचं आपण काम करू, कारण रोजगार वाढला पाहिजे, लोकांच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, माझ्या लाडक्या तरुणांच्या हाताला देखील काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी कटरे, आपले डॉक्टर कटरे बिलकुल काम करतील. आणि त्यांचं बघा, एक साधा माणूस आहे, सज्जन माणूस आहे, आणि लोकांनी इतके वर्ष जे काय नगराध्यक्ष बघितले ते आता त्यांना आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कि भ्रष्टाचार के नाम से फर्जी दस्तखत के मामले में जेल गए उम्मीदवार को आप चाहेंगे या स्वच्छ चारित्र्य का डॉक्टर कटरे चाहिए? सांगा कोण पाहिजे? आणि ज्यांचा नगराध्यक्ष काळ विवादात गेला, भांडणात गेला, त्यांना तुम्ही पुन्हा मतदान करणार का डॉक्टर कटरे ना करणार? जोरात बोला. धनुष्यबाणाला मतदान करणार? आणि हे सगळे जे आहेत, हे सगळे जे विषय घेतले मी, हे सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावणार. हा तुम्हाला शब्द आहे. डॉक्टर प्रशांत कटरे हा अतिशय उत्कृष्ट नगराध्यक्ष म्हणून काम करेल, हा शब्द मी द्यायला आलो आहे. डॉक्टर कटरे आणि त्यांची 34 लोकांची टीम त्यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे उभा आहे. आणि एकनाथ शिंदे एकदा शब्द देतो तो पाळतो. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैं कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून गोंदियात तुम्हाला 2 तारखेला मतदान करायचं आहे. 2 तारखेला मतदान करायचं आहे. बाकी तर निधी सगळा मिळेल तुम्हाला. पण 2 तारखेला फक्त तुम्ही मतदान नाही करणार, तर गोंदियाच्या भविष्याचा फैसला तुम्ही करणार आहात. गोंदियाच्या भविष्याचा फैसला तुम्ही करणार आहात. आणि म्हणून या ठिकाणी गोंदियाचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. कसं करायचं? धुळीचं साम्राज्य ठेवायचं, घाणीचं साम्राज्य ठेवायचं का रस्ते तुटले फुटलेले ठेवायचे? गटार नाही, पाणी नाही, रस्ते नाही, हे बदलायचं आहे ना तुम्हाला? हे बदलने का है ना? परिवर्तन लाने का है? परिवर्तन आणायचं आहे तुम्हाला. परिवर्तन आणायचं असेल तर तुम्हाला बदल घडवायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे, एकनाथ शिंदे शब्द देतो तो पाळतो. जसा लाडकी बहीण योजना शब्द दिला तो पाळला. या पुढे देखील कधीही तुमची योजना बंद होणार नाही, हे मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो शब्द मी देतो तो पाळतो. आणि म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. बघा, पहिल्यांदा तुमच्या समोर एक अतिशय चांगला अभ्यासू, ज्याला या ठिकाणी विकास विकासाचा अनुभव आहे, त्याला तुम्ही प्रशांत कटरे यांना मतदान करणार आहात. आणि म्हणून बाकी सगळे विषय जे आहेत हे बाजूला ठेवा आणि आता एक नवीन सुरुवात तुम्ही करा. एक नवीन पहाट या गोंदियामध्ये उगवा. विकासाला मत द्या. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत. शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत. आणि म्हणून धनुष्यबाण 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 हे लक्षात ठेवा. तुम्हाला कधीही डॉक्टर प्रशांत कटरे सबका काम करेंगे ना? सगळ्यांचं काम करणार. बिलकुल. पहिले लोक मिलते थे क्या? पहिले नगराध्यक्ष पहिले लोक भेटत होते. पण प्रशांत कटरे तुम्हाला भेटणार, तुमच्याशी बोलणार, तुमच्या समस्या सोडवणार. हा शब्द मी तुम्हाला देतो. एवढे लोक गोंदियामध्ये पहिले बार आले. एवढे कार्यकर्ते, माझ्या लाडक्या बहिणी भाऊ, सगळ्यांनी ठरवलं तर येत्या 2 तारखेला
समोरच्या लोकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्याला जिंकायचं आहे, विजयाचा गुलाल उधळायचा आहे, विजयाचे फटाके फोडायचे आहेत. आणि 3 तारखेला या ठिकाणी हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत गुलाल उधळायला, फटाके फोडायला, आनंद साजरा करायला आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. माझ्या लाडक्या बहिणींना माझी एवढीच विनंती आहे. बघा, लाडक्या बहिणींचं आम्ही सगळं ऐकतो, बिलकुल लाडक्या बहिणींचं काही प्रॉब्लेम असेल, आम्ही बघा आरोग्य विभाग आपल्याकडे आहे, आम्ही एक योजना केली, माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. कारण या लाडक्या बहिणी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत. 3 कोटी महिलांची तपासणी केली, 3 कोटी महिलांची. आणि त्याच्यामध्ये 10 ते 11 हजार आमच्या लाडक्या बहिणींना काही ना काही अशा प्रकारचे आजार निघाले. पण तपासणी केल्यामुळे त्या आजारावर आपल्याला उपचार करता आला. आणि 10-11 हजार माझ्या लाडक्या बहिणींना बरं करता आलं, त्यांचं कुटुंब सुरक्षित ठेवता आलं. याचा आनंद तुमच्या या भावाला आहे, एकनाथ शिंदेला आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं. आता उपमुख्यमंत्री म्हणून देखील मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि म्हणून माझ्या सर्व लोकांना सांगतो, हा मालक आणि नोकराचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा, एकनाथ शिंदे बनकर काम करो. गाव घरामध्ये जा, लोकांमध्ये जा, शिवसेना वाढवण्याचं काम करा, शिवसेनेचा मान वाढवण्याचं काम करा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की माझ्याकडे अनेक पदं आली, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, MSRDC मंत्री, खूप मंत्रीपदं आली. परंतु सगळ्यात मोठं पद मला कुठलं मिळालं सांगू? माझ्या या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मोठी पदवी मला मिळाली, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल, जसं लाडकी बहीण योजना आपल्याला मिळाली, तसं आपल्या गोंदियाचा विकास करायचा असेल, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य बदलायचं असेल, चांगलं शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, दिवाबत्ती, उद्यान, मैदान सगळं जर पाहिजे असेल तर माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती, तुम्ही जसं विधानसभेमध्ये आपल्या घरच्या सर्व मंडळींना, आमच्या लाडक्या भाऊ दाजींना सांगितलं की आता आम्ही बिलकुल ऐकायचं नाही, तेच काम तुम्हाला या गोंदियाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला करायचं आहे. धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे आणि धनुष्यबाणाला विजयी करायचा आहे, ही विनंती आपल्याला करतो. आणि तुम्ही जे जे सांगाल ते यापुढे या नगरासाठी नगर विकास खात्यातून काही निधी कमी पडू देणार नाही, हा शब्द तुमच्या भावाचा. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आझाद समाज पार्टी सोबत अलायन्स झालेले आहे, याचे 2 उमेदवार आहेत, त्यांना देखील आपण सगळ्यांनी मदत करा. पूर्ण पॅनल आपण निवडून आणा. प्रभाग क्रमांक 8 मध्ये ना, प्रभाग क्रमांक 8. आणि हे सगळे उमेदवार जे आहेत यांची नावं मी घेतो, वाचतो 2 मिनिटांमध्ये. नगराध्यक्ष डॉक्टर प्रशांत कटरे, दुसरे पुस्तकलाबाई माने, उपेंद्र लांजेवार, नंदा राऊत, सौरभ रोकडे, माधवी चामट, राहुल पेंढारकर, पिंकी सिंग ठाकूर, रोहित भारद्वाज, फरीन वसीम खान कुरेशी, सारिका दुर्गेश बरईकर, संतोष कामक प्रसाद उमरे, विशाखाताई अरुण वासनिक,
अरुण गजबिये, अजय हगरुजी राहुलकर, मंजू मेश्राम, नेहा खंडेलवाल, चंद्रकांत बुद्धे, कमलेश नशिने. तुम्ही लोक हात करा ना नाव घेतल्यावर. काय असे बसले इकडे बघा. मतं नको त्यांची, मतं पाहिजे ना. मग नमस्कार करा. लक्ष्मी मते, सुरेश ठाकरे, कार्तिक राऊत, नर्मदा भिमटे, नीता उके, राजेश कापसे, सुशीला मुनेश्वर, सुचिता दीप, उपेंद्र दीप, अमिल कांतोडे, माधुरी लारोरकर, रोहिणी बनसोड, निरंजन भगत, चित्रा तायवाडे, लोखंडे. बरोबर आहे. आणि जे कोणी राहिले असतील त्या सगळ्यांना धनुष्यबाणावर मतदान करा. बिलकुल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मी दिलेला शब्द पाळणार आहे आणि तुम्ही मला 2 तारखेला एवढंच सांगा, आपल्या धनुष्यबाण आणि या टीमला आपण विजयी करणार, आपण मतदान देणार. मला हात उंच करून सगळ्यांनी प्रॉमिस करा. हात उंच करून सगळ्यांनी सांगा, हे पॅनल भव्य मताने निवडून येणार. धन्यवाद. तुम्हाला सांगतो, एवढ्याच ताकदीने तुमच्या गोंदियासाठी निधी पण देणार, हा पण शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.